नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न सर्च मध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? उत्तर हिरा. 2. धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? उत्तर सोडियम कार्बोनेट हा. 3. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? उत्तर हेलियम हा असतो. 4. कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह निवडा. उत्तर Cu हे आहेत. 5. सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? उत्तर Au ही संज्ञा आहे. 6. विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? उत्तर राईट बंधूंनी लावला. 7. भूकंप मानक यंत्राला शासकीय नाव काय आहे? उत्तर सिग्नोग्राफ हे आहे. 8. एड्स हा रोग कशामुळे होतो? उत्तर विषाणूमुळे होतो. 9. श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते? उत्तर फुफ्फुस याची असते. 10. हाडांच्या निकोस वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? उत्तर व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. 11. गायटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. 12. प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणते पदार्थ आवश्यक आहे? उत्तर क्लोरोफिल हे आवश्यक आहे. 13. पेन्सिलियम हे कशाचे उदाहरण आहे? उत्तर बुरशी फंगस याचे उदाहरण आहे. 14. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? उत्तर कर्नाटकमध्ये बघायला भेटतात. 5. असा कोणता प्राणी आहे की जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशा बघू शकतो? उत्तर सालडा हा आहे. 16. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? उत्तर चंद्रगुप्त मौर्याने केलेली होती. 17. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? उत्तर डायबिटीस हा रोग होतो. 18. निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो? उत्तर 80 ते 120 असतो. 19. खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजण्यात येतो? उत्तर 140 ते 90 पेक्षा जास्त. 20. न्यूटन हे बलाचे परिणाम कसे व्यक्त करतात? उत्तर kgm/s2 हे वर्ग करतात. 21. विजेच्या तारेत कोणती धातूची तार वापरतात? उत्तर टंगस्टन ही वापरतात. 22. इलेक्ट्रॉनिक करंट हा कशाचा प्रवाह आहे? उत्तर इलेक्ट्रोट्रान्स याचा आहे. 23. वनस्पती अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करतं? उत्तर हरितद्रव्य हे काम करते. 24. वनस्पती कोणत्या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेतात? उत्तर रसाकर्षण यामार्फत शोषून घेतात. 25. मादक पदार्थांच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? उत्तर मज्जासंस्थेवर होतो. 26. गावागावातील अंतर कशामध्ये मोजतात? उत्तर किलोमीटरमध्ये मोजतात. 27. जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरुद्ध बल लावावे लागते? उत्तर गुरुत्वीय बल हे लावावे लागते. 28. घर्षण बल हे नेहमी गतीच्या डॅश कार्य करते? उत्तर विरोधात करते. 29. पाण्याची अधिकतम घनता किती तापमानावर असते? उत्तर 4 डिग्री सेंटीग्रेडला असते. 30. दुधामधून अल्प प्रमाणामध्ये मिळते? उत्तर लोह हे प्रमाण मिळते. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1862 मध्ये उच्च न्यायालयाची स्थापना झाली. भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? उत्तर राज्यपाल यांची नेमणूक केली जाते. कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली? उत्तर लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली. चारित्र्य लेखक कोण आहेत? उत्तर बाणभट्ट हे चरित्राचे लेखक आहेत. मोगल साम्राज्याची स्थापना मोगल साम्राज्याची संस्थापक कोण होता? उत्तर बाबर हा मोगल साम्राज्याचा संस्थापक होता. विश्वनाथन आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. आत्मार्य शिवसेना यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? उत्तर अर्थशास्त्र या क्षेत्रात त्यांना पारितोषिक मिळाले.
राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? उत्तर, मुख्यमंत्री हा राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख असतो. सन मध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. उत्तर, 1993 मध्ये राष्ट्रीय मानव हक्काची आयोगाची स्थापना करण्यात आली. मूलभूत कर्तव्य घटनेतील भागात आढळतात. उत्तर, 4 मूलभूत कर्तव्य घटनेत या भागात आढळतात. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? उत्तर, न्यू फतिमा बीबी या पहिल्या न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या. खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? उत्तर, डॉक्टर नागेंद्र सिंह हे पहिले आंतरराष्ट्रीय न्यायाधीश आहेत. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? उत्तर, 1940 साली मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठाची स्थापना झाली. डॅश या एकमेव संघराज्य प्रदेश स्वतंत्र उच्च न्यायालय आहे? उत्तर, दिल्ली हे एक संघराज्य प्रदेश स्वतंत्र न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली? उत्तर, सुब्रमण्यम स्वामी यांनी याचिका दाखल केली. मुंबई, मद्रास, कोलकाता येथील भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? उत्तर, 1861 मध्ये भारतातील पहिले उच्च न्यायालय स्थापन झाले. आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली? उत्तर, गांधीनगर या न्यायालयाने शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा घ्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? उत्तर, राष्ट्रपतींकडे त्यांना राजीनामा सादर करावा लागतो. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या ग्राम न्यायालय कोठे आहेत? उत्तर, राळेगणसिद्धी हे पहिले केंद्र शासन न्यायालय आहे. बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपिता कोण आहेत? उत्तर, शेख मुजीब उर रहमान हे पहिले न्यायालयाचे बांगलादेशचे राष्ट्रपिता आहेत. कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? उत्तर, ग्राम न्यायालय कायदा 2008 ने स्थापना झाली. 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल तर तरतूद घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली. उत्तर, 7व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करणारा अधिकार कोणास आहे? उत्तर, राष्ट्रपती यांना न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती असते? उत्तर, 65 वर्ष वय इतके असते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? उत्तर, औरंगाबाद येथे आहे. राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? उत्तर, पुणे येथे सुरू करण्यात आलेले आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? उत्तर, अरुणाचल प्रदेश या राज्यात उच्च न्यायालय स्थित आहे. भारतात सर्वोच्च न्यायालय डॅश या दिवशी अस्तित्वात आले? उत्तर, 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले. भारतातील 25वे न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? उत्तर, अमरावती येथे स्थापन झाले. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश या शहरात स्थापन झाले? उत्तर, पुणे शहरात स्थापन झालेले आहे. मेजर हुसेन यांच्यावर पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोळी झाडली होती? उत्तर आहे मंगल पांडे याने गोळी झाडली होती. नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे? उत्तर, कृष्णा नदीवर वसलेला आहे. तापी व पांझरा यांचा संगम डॅश येथे झाला आहे? उत्तर, मुंडवड येथे झालेला आहे. राजवाडी इतिहास संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर, धुळे जिल्ह्यात आहे. नांदूर मध्येश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर, गोदावरी नदीवर आहे. वानको कुसवटे चाकळेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर, सातारा जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर यवतमाळ जिल्ह्यात आहेत. भारताचा 27% भाग कोणत्या मृदेने व्यापलेला आहे? उत्तर रेगूर व काळी मृदा हिने व्यापलेला आहे. खालीलपैकी कोणते आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचे आहेत? उत्तर लॉंग वॉक टू फ्रीडम यांचे आहेत. संस्कृतमध्ये क्रियापदाला म्हणतात? उत्तर आख्यात असे म्हणतात. महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहेत? उत्तर लॅटराइट ही प्रसिद्ध आहे. लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? उत्तर उपसभापतीकडे देतात. कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झालेला होता? उत्तर सेनापती बापट यांचा झालेला होता. मधुकर नावाचे नियतकालिक कुणी सुरू केले आहेत? उत्तर विनोबा भावे यांनी सुरू केले आहे. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र पुढीलपैकी कुणी स्वीकारले होते? उत्तर सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांनी स्वीकारलेले आहेत. 52 कशी सुबोधरत्नाकर कावळे फुले या ग्रंथाची रचना कुणी केली आहे? उत्तर सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे. श्रीपती शिवपत्री प्रकरण पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाशी निगडीत आहेत? उत्तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी निगडीत आहे. कल्पकुंडलम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहेत? उत्तर तामिळनाडूमध्ये आहेत. दंडोली घाटप्रभा बंदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर कर्नाटकमध्ये आहेत. संगमावर हा रूपांतरित खडक डॅश या खडकापासून तयार होतो? उत्तर चुनखडीपासून तयार होतो. बहरौली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहेत? उत्तर बिहारमध्ये आहेत. पुढे दिलेल्या ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना आहेत? उत्तर वाराणसी येथे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? उत्तर झारखंड हा सगळ्यात मोठा आहे. NARI चा पूर्ण अर्थ काय? उत्तर राष्ट्रीय एड्स अनुशासन संस्था हा आहे. नीती आयोग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र, हिंदी समिती, राष्ट्रीय एकता परिषदेचे यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर पंतप्रधान हे असतात. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहेत? उत्तर अकोला येथे आहे. खालीलपैकी कोणते महाराष्ट्र लोकसंगीत आहे? उत्तर पोवाडा हे लोकसंगीत आहे. महाराष्ट्र शासनाने रोगांच्या रुग्णासाठी आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केला आहे. उत्तर क्षयरोग हा कार्यक्रम सुरू केला आहे. सन 1854 चा वूडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित आहे? उत्तर शिक्षणाशी संबंधित आहे. घड्याळाच्या गुंतलेल्या स्प्रिंगमध्ये ऊर्जा कोणती असते? उत्तर स्थितीत ऊर्जा असते. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.